राष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान झाले। 16 जानेवारी 2026 रोजी निकाल लागला। भाजपा हा महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला। महापालिका निवडणुकीदरम्यान अनेक घडामोडी घडतानाही दिसल्या। भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने युती म्हणून निवडणुका लढवल्या, मात्र भाजपाची साथ सोडत अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्यासोबत महापालिका निवडणुका लढवल्या। याचा मोठा फटका थेट अजित पवारांना बसला। पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये मोठी हार स्वीकारावी लागली। सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेत स्वतंत्रपणे लढायचं की युती म्हणून हे ठरवावे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अत्यंत मोठा धक्का या महापालिका निवडणुकी दरम्यान बसताना दिसला। मुंब्रामध्ये कायम जितेंद्र आव्हाड यांचे वर्चस्व बघायला मिळाले। आता त्यांच्या याच वर्चस्वाला धक्का बसला। मुंब्रामध्ये जितेंद्र आव्हाडांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे वर्चस्व राहिले आहे। अनेक वर्षांपासून राजकीय वलय मुंब्रात जितेंद्र आव्हाडांचा आहे। मात्र नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत मुंब्रामध्ये MIM ची एंट्री झाली आहे। यासोबतच थेट MIM कडून महापालिका निवडणूक लढवून नगरसेविका झालेल्या तरुणीने थेट जितेंद्र आव्हाडांना आव्हान दिलं। यासोबतच तिने काही धक्कादायक विधानेही केली आहेत। अब मेरी गुजारिश है आप सबसे कि आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। हर एक कैंडिडेट इंशाल्लाह 5 साल बाद सिर्फ और सिर्फ MIM का आएगा, क्योंकि अब इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं और ये ताकत हमको अल्लाह से आती है। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।